रोशन म्हात्रे आणि नॉन स्ट्राईक वरती अमित नाईक. दोन ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. रोशन म्हात्रे ऑन स्ट्राईक, गोलंदाजी मार्गावरती अर्जुन बेदी. भीमसेनी विपक्ष बजरंग बली. पहिलाच फुल टॉस पद्धतीचा चेंडू, त्याला तटवलाय सॅम्युअल. चेंडू खाली, एक धाव घेतली जाईल. अमित नाईक स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतील. पहिला चेंडू, सुरेख गोलंदाजी. जय हनुमान कामोठे संघाचं खातं उघडलं जातंय. मोरे 11 कामोठे संघाचा एक चेंडू होतोय. अमित नाईक साठी सुरेख चेंडू, सुरेख चेंडू, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. अगदी लाईनने जर आपण पाहिली ना तर अगदी चेंडू मात्र त्या ठिकाणी वायडिशला टाकला जातोय. कट टू कट चेंडू पाहायला मिळतोय. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. येणारा चेंडू असणार आहे आणि या चेंडूवरती इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. अमोल नरहरी राहुल कावणे चेंडू 1-2 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार पाहायला मिळतोय. 5 धावा धावफलकावरती. पहिले षटक पाहायला मिळतंय. या संपूर्ण आतापर्यंतच्या पावसाळी हंगामामध्ये ना आजचा दिवस आपल्याला असा पाहायला मिळतोय की आजच्या दिवसामध्ये एकही थेंब या मैदानावरती आला नाही, पाऊसच आला नाही. आणि रबर बॉलची मजा म्हणजे आज काय पाहायला मिळाली. अगदी सगळे सामनेत ना आपल्याला अटीतटीचे पाहायला मिळाले. त्यातला हा शेवटचा सामना, मेगा फायनलचा सामना. मोर्या 11 कामोठे विपक्ष जय हनुमान कामोठे, दोन संघांच्या दरम्यान होणारी लढत. अमित नाईक साठी चेंडू टाकला तर तडम्यांच्या दिशेने जाईल. एक धाव घेतली जातीये. चेंडूची फेकी केली जातीये. एकच धाव. रोशन म्हात्रे मोठमोठे फटके खेळण्यामध्ये माहीर असणारा खेळाडू किती वेळ शांत ठेवणार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. गलीच्या दिशेने चेंडू जातोय. पंकज गाडगे अतिशय वेगाने चेंडूवरती, तोपर्यंत फेकी केली जाते. धावाची संधी आणि इथे मात्र ही संधी हुकली जाते. प्रयत्न केला जातोय. तो का मी इकडे देऊ का तिकडे देऊ, तिकडे देऊ का इकडे देऊ, चौथ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. परंतु आता मात्र अमित नाईक थांबवतोय, माघारी पाठवतोय. पडझड पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पंकज घाडगे 3 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पळून घेताना पाहायला मिळतात. दोन खेळाडूंचा ताळमेळ आपल्याला पाहायला मिळाला जय हनुमान कामोठे संघाकडनं, परंतु इथे पडझड पाहायला मिळाली अगदी मोरे 11 कामोठे संघाकडून. सुरेख चेंडू, परफेक्ट यॉर्करचा मारा, क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र. कृष्णा मिश्रा विपक्ष गणेश यादव, हे दोघांच्या मध्ये मॅच पाहायला मिळते. पॅकर्स विपक्ष पॅकर्स. एक मिनिट सांगतोय. कोणी पण किती आले? लगातार 9 रन, 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. पहिले षटक संपले. स्वर्गीय गेनू नारायण म्हात्रे आणि स्वर्गीय अनिरुद्ध हिरू गोवारी यांच्या स्मरणार्थ या दोन्ही खेळाडूंनी जर षटकार हॅट्रिक पूर्ण केली तर या ठिकाणी त्यांना प्राइज 1000 रुपयांचा. आणि पाहायला मिळतोय पहिला चेंडू आपल्याला त्या ठिकाणी षटकार पाहायला मिळतोय रोशन म्हात्रेच्या बॅट मधून आणि प्राइज या ठिकाणी आमच्या पदे जमा आहे. माफ करा, चौकार असणार आहे. यस, पंचांकडे मागणी केली जाते परंतु पंच कळवतील इट्स अ लीगल डिलिव्हरी. मित्रांनो पहा, खेळाडूंसाठी प्राइज लावले गेले. स्वर्गीय गेनू नारायण म्हात्रे
आणि स्वर्गीय अनिरुद्ध हिरू गोवारी यांच्याकडून जर षटकार हॅट्रिक पूर्ण केली ना तर या 2 खेळाडूंसाठी 1000 रुपयांचे पारितोषिक लावले. रोशन म्हात्रेसाठी इथे मात्र डाव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू, इट्स ए वाईट बॉल, वाईट चेंडू. बा गणेश चिल्ला के लोगों को स्कीम बता दे. चक्का है ना रोशन म्हात्रेसाठी रोशन डॉट बॉल खेळताना पाहायला मिळतोय आणि इथे काय पाहायला मिळतंय, झेलचा नाही पण रनआउटची संधी प्राप्त केली पंकज गाडगेंनी. रोशनला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. आता बारक्या कांबळे मैदानाकडे येताना पाहायला मिळत आहेत. बारक्या कांबळे आल्या सरशी. हो स्लॉटशिपचा फटका, चेंडू सीमारेचा पार, षटकार पाहायला मिळतोय. जर बारक्याने 3 षटकार मारले ना तर अक्षय गोवारी आणि परेश गोवारी यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. 20 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. या बारक्यानं आतापर्यंत जे हनुमान कामोठे सांगायला ना इथपर्यंत आणून ठेवण्याचं काम केलं. जेवढ्या मॅच अडचणीत आल्यात बारक्यानं येऊन कामगिरी केली. तोच बारक्या बॉस परेश गोवारी यांच्याकडून. ओ बारक्यासाठी हा चेंडू सुरेख टाकला जातोय. एक धाव घेतली जातीये, बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव पाहायला मिळतीये. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बारक्या कांबळेसाठी प्राइज लावलं गेलंय. बारक्याने षटकार ठोकला, हे बारक्याला 1000 रुपयांचं पारितोषिक आहे अक्षय गोवारी आणि परेश गोवारी कडून. ओ इथे फर्निचर एक्सप्रेस फलंदाजाचं घटनाचं काम, अमोल नरहरी तुफान गोलंदाजी, सुरेख आणि सुरेख, खतरनाक. निखिल गोवारी, निक्कू गोवारी फलंदाजी मार्कवरती. शेवटचा चेंडू, एक षटकार मारला बॉस आणि परेश गोवारी बॉस आणि परेश गोवारी यांच्याकडून जर एक षटकार निक्कू गोवारी मारला तर त्यांना 1000 रुपयांचं पारितोषिक आणि गणेश यादव कडून 500 रुपयाचं पारितोषिक. पहिल्या चेंडूवरती आल्या सरशी प्राइज पटकावले 1000 रुपयाचं नाही. 1 बाउन्स चौकार पाहायला मिळतोय आणि पहा त्या खेळाडूला लागला असेल तर जावा लवकर त्याच्याकडे. हैदर आहे त्या ठिकाणी, 5 सांभाळण्याचं काम करा. धावफलक आपण पाहतोय, धावा झाल्या टोटल 25 धावा. विजयासाठी 26 धावांची गरज असणार आहे. पडझड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये नारायण गायके आणि हैदर या दोघांच्या मध्ये. 25 झाल्यात, 25 धावा झाल्यात. 25 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. तुम्ही घाई करू नका. 25 धावा, 25 धावा. पंकज तुम्हाला टाइम होईल, या नाही तर मीटिंग अजून 10 मिनिटं.
चला मॅच चालू करा लवकर. मुकाबला आपको चालू करना है. चला लवकरात लवकर मॅच चालू करायची आहे. 12 बॉल 26 धावा 25 बनवल्यात. 26चं टार्गेट. जयमान कामोटे. चला बारक्या सोनू मॅच आपण फिल्डिंग सजवा. बघा आता दोन फलंदाज मैदानावरती. पंकज घाडगे आणि सॅम्युअल चौगुले. 12 चेंडू 25 धावा. आता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल मित्रांनो. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आणि इथे आता आपण पाहूया संघर्ष दोन्ही टीम करतायत. 26 धावांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी मोरिया 11 पंकज गाडगे आणि सॅम्युअल चौगुले तयार. तर या 26 धावांना रोखण्यासाठी जयमान क्रिकेट टीम कामोठे हे या ठिकाणी तयार. प्रत्येक विकेटला दोन सुरुवातीचे 2 विकेट जर घेतले तर स्वर्गीय गेणू नारायण म्हात्रे स्टँड आणि स्वर्गीय अनिरुद्ध हिरू गोवारी स्टँड. स्वर्गीय अनिरुद्ध गोवारे आणि स्वर्गीय गेणू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ 2 विकेटला म्हणजे प्रति विकेटला 500 1000 रुपयाचं पारितोषिक जमा. रोशन म्हात्रे प्रथम गोलंदाजी करण्यासाठी तयार. जोरदार टाळ्या. 12 चेंडू 26 धावांचं टार्गेट. पंकज गाडगे तयार आहे. टॉवर देखील या ठिकाणी लागलेले आहेत. आणि इतका वेळ प्रथमच या मॅचला. पहिला चेंडू अप्रतिम. यावेळेला पंच आमच्याकडे मुडताना अवांतर चेंडू. अगदी आपण जर पाहिलं ना तर 26 धावा बनवण्यासाठी एका बाजूला मोरिया आणि त्यांना रोखण्यासाठी जयमान कामोठे. पुन्हा एकदा यावेळेला अगदीच डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव. संजू होते त्या ठिकाणी. आपण पाहू शकाल अतिशय जबरदस्त मॅच रंगताना दिसत आहे. यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात. निकू गोवारी सॅम्युअल चौगुले बॅक टू द पॅव्हलियन. 500 रुपयाचं पारितोषिक स्वर्गीय अनिरुद्ध हिरू गोवारी आणि स्वर्गीय गेणू नारायण म्हात्रे यांच्या स्मरणार्थ मिळत आहे. रोशन म्हात्रे याला अप्रतिम. आणखी एक विकेट घेतला तर 500 म्हणजे 1000 रुपये जमा झालेले आहेत. अप्रतिम दर्जेदार. ज्या विकेटनं मागच्या मॅच मध्ये आपल्या टीमला विजय प्राप्त करून दिला होता ती विकेट मैदानाच्या बाहेर आणि त्याच्या जागेवर येईल अर्जुन बेदी. अप्रतिम दर्जेदार क्रिकेटची परिभाषा. आता नजरा रोखून ठेवल्या जात आहेत आणि इतका वेळ या सीझन मध्ये प्रथमच होत आहे. 7:05 झाली आहेत तरी सुद्धा ही मॅच अजून चालू आहे. कारण मॅचला रंगच तसा निर्माण झालाय. गतवर्षी आपण पाहिलं तर मोरिया 11 फॉर्म फायनल मध्ये होते आणि वाघिवली वाडा. यावेळेला जयमान कामोठे आणि मोरिया अगेन. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अर्जुन बेदी ऑन फायर. 6 धावा षटकार. या 6 धावा झाल्या धावफलकावरती. 8 धावा. मित्रांनो अतिशय जबरदस्त टुर्नामेंट. स्वातंत्र्यवीर चषक रबर बॉल स्पर्धा. आता समीकरण उरलंय 9 चेंडू 18 धावा. रोशन म्हात्रेला हे 3 चेंडू फार निर्णायक फेकावे लागतील कारण अर्जुन बेदी स्वार झालाय या काळोखामध्ये टॉवरच्या समवेत. आणि इथे गेलाय पुल सक्सेसफुल. अर्जुन बेदी ब्रँडेड षटकार. रोशन म्हात्रेला जबाबदारी दिल्यानंतर जबाबदारी स्वीकारण्यासाठी स्वतःला कॉन्फिडन्स या शब्दाला पारखूनच मैदानावरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे. आणि इथे आपण पाहू शकाल धावा झाल्या धावफलकावरती 14 धावा. 8 चेंडू 12 धावा. बाउन्स करण्याचा प्रयत्न होता मात्र तिथे चेंडू अगदीच अर्जुन बेदीने हेरलाय. उजेड आहे मैदानावरती. अतिशय जबरदस्त फटकार खेळून काढलाय.
यावेळेला संधी आहे पण नो मॅन्स नो लँड, खेळाडू नाहीये. निकू गोवारी चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न, दुसरी धाव होईल का, तर नाहीये, नकार दिलाय. कारण पंकज गाडगीला माहिती आहे धावसंख्या आपल्या आटोक्यात आहेत, त्यामुळे रिक्स घेणं हे आपल्यासाठी धोकादायक असेल. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. 7 चेंडू 11 धावा. हा चेंडू निर्णायक आहे पंकज गाडगेसाठी, हा चेंडू निर्णायक आहे रोशन म्हात्रेसाठी, कारण या चेंडूवरती पुढील विजयाची धुरा अखेरच्या षटकामध्ये पाहायला मिळेल. या वेळेला ढुकलून दिलाय आणि इथे झेलबाद. ओ माय गॉड, व्हाट अ कॅच, ब्रिलियंट ब्रिलियंट, अप्रतिम दर्जेदार कॅच पाहायला मिळतंय. प्रथमेश म्हात्रे, स्वर्गीय गेणू नारायण म्हात्रे यांचे नातू, अतिशय जबरदस्त. आज आनंद आहे आपल्या आजोबांचा, स्मरणार्थ स्टँड बांधल्याचा, आणि आनंद आहे या मॅच मध्ये अंतिम फायनलचा सामना खेळण्याचा, आणि कदाचित ती धडपड आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली. पंकज गाडगे बॅक टू द पॅव्हलियन, पण मैदानावरती अंबादास, ज्या अंबादासनं मोर्याला अगदी विजयाच्या उंबरट्याच्या बाहेर नेहमीच काढलंय, असा अंबादास मैदानावरती जाईल. आणि इथे 6 चेंडू 11 धावा, 2 विकेट रोशनने घेतलेले आहेत, त्यामुळे 1000 रुपये त्याला लागू झालेले आहेत. आता मात्र बक्षीस या ठिकाणी थांबलंय. पाहूया 6 चेंडू 11 धावा. पहिली 2 विकेट जो घेईल त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक होतं, ते प्राप्त केलंय. ज्या अर्जुन बेदीनं लगातार 2 षटकार खेचून काढले, त्या अर्जुन बेदीकडे स्ट्राईक आहे आणि त्याला थांबवणं हे निकूचं काम आहे, कारण अर्जुन बेदी हा थांबण्यासाठी तयार नाहीये. पाहूया कशा प्रकारे हा सामना रंगतोय. 6 चेंडू 11 धावा. पहिला चेंडू यावेळेला लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्रथमेश त्या ठिकाणी तैनात आहे, चेंडू उचलण्याचा प्रयत्न करेल, चेंडू फंबल, आणि इथे थ्रो देखील तितकाच सुंदर पाहायला मिळतोय. सोनू गॅदर करतोय आणि एक धाव. जसजसा चेंडू पडेल ना मित्रांनो, तशी हृदयाची धडकन अगदी आपल्याला वाढताना दिसेल. अंबादास आलाय यावेळेस, घड्याळाचे काटे आपण पाहतो 7:09 आणि अजूनही मॅच पाहण्यासाठी सर्व क्रिकेट रसिक या ठिकाणी तयार आहेत. आज स्वातंत्र्य दिन, भारत माता की जय, वंदे मातरम, मेरा भारत मान, असे अनेक सारे शब्द आपल्या कानी पडले असतील. यावेळेला मोठा फटका. अंबादास, मी सांगितलं होतं अंबादास असा खेळाडू आहे ज्यानं टेनिस केपीएल मध्ये निकू गोवारीच्या गोलंदाजीतून पिकअप घेतला होता. निकू गोवारीला अंबादासची फलंदाजी अभ्यास करणं गरजेचं होतं, कारण अंबादासनं गतवर्षी इथूनच सुरुवात केली होती. 1 ओव्हरमध्ये 27 खेचून काढल्या होत्या. आता निकूला स्वतःला सावरणं आहे, कारण मागच्या ओव्हरमध्ये ज्या धावसंख्या झाल्या त्या धावसंख्या आता मात्र इथून पुढे कमीत कमी कशा दिल्या जातील. आता 4 चेंडू 4 धावा, फार महत्वाचे. आज मात्र या ठिकाणी लढावं लागेल निकूला. यावेळेला अतिशय जबरदस्त चेंडू, इथे स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न केला जाते अर्जुन बेदीचा. 3 चेंडू 4 धावा. 1 चेंडू डॉट केल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळेल. मात्र अंबादास ज्याकडे कॉन्फिडन्स आहे, कॉन्फिडन्सने खेळतो. निकू गोवारी 1 चेंडू डॉटची सर्वजण वाट पाहतायत. मात्र यावेळेस काय होईल बदलत्या एंडनं, आणि इथे मात्र अतिशय जबरदस्त 2 चेंडू 4 धावा. आता मात्र पिकअप घेतलाय निकू गोवारीनं. क्षमता आहे, अभी नाही तो कभी नाही, आता नाही तर कधी नाही. 365 दिवस वाट पाहावी लागेल निकू गोवारी जयमान कामोटे टीमला. तुमच्याकडे आता संधी आहे, या संधीचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे, आणि ते फायदा घेण्यासाठी निकू गोवारीने 2 चेंडू फेकलेत आणि सांगितलं यस आय कॅन डू, मी करू शकतो, मी लढू शकतो, मी 2 चेंडू डॉट आणखी करू शकतो. तर दुसऱ्या बाजूला ज्या अंबादासचा षटकार लगावलाय तोही सांगतोय का यस माझ्याकडे कॉन्फिडन्स आहे. 2 चेंडू कंपल्सरी 4 धावा. हा चेंडू फार महत्वाचा आहे निकू गोवारीसाठी. यावेळेला चेंडू अतिशय जबरदस्त आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गुणवंत गोवारी. आता मात्र या ठिकाणी सोनू गॅदर करेल चेंडू. 1 चेंडू 3 धावा. ओ हो, अंतिम टप्प्यात अंतिम चेंडूंवरती मॅच आली. आणि इथे काय होणार, काय घडले पहा मित्रांनो. क्रिकेटचं रूप, क्रिकेटचं स्वरूप, क्रिकेटचं रंग कसं बदलतं हे आपण या अंतिम चेंडू पर्यंत पाहिलंय. जयमान कामोटे टीम
निकू गोवारी याला मान्य नाहीये, हार हमें पसंद नाहीये असं सांगताना, तर दुसऱ्या बाजूला अर्जुन बेदी ज्याकडे क्षमता आहे, एक चेंडू कंपल्सरी 3 धावा आणि आता मात्र धगधग धगधग दोन्ही टीमची वाढलेली आहे, श्वासोश्वास आता मात्र आणखी फुललेला आहे. वॉर्मअप चालू केलं जाईल, फिल्डिंग मध्ये बदल केलं जाईल आणि या चेंडूवरती कोणाच्या वाट्याला विजय येईल हे पाहायला मिळेल. स्वर्गीय गेणू नारायण मात्र स्टँड मधील खेळाडू उभे आहेत, स्वर्गीय अनिरुद्ध हिरू गोवारी स्टँड मध्ये उभे आहेत आणि इथे मात्र आता निकू गोवारी तयार आहे अर्जुन बेदूला चेंडू फेकण्यासाठी. एक चेंडू 3 धावा, यावेळेस चेंडू पकडलाय आणि इथे मात्र जय हनुमान का मोठा टीम बजरंग बली की 4 चेंडू 4 धावा मित्रांनो डिपेंड केल्यात. निकू गोवारी विचारात पाडलंय अंबादास आणि अर्जुन बेदीला. गतवर्षी चॅम्पियन राहिली मोरिया, या वर्षी फायनल मध्ये आली, पण आता मात्र गणेश यादव पॅकर या ठिकाणी जल्लोष करताना दिसतोय, जयमान कामोठे टीम जल्लोष करताना दिसतोय. अतिशय जबरदस्त. घरच्या मैदानावरती आपण हार पत्करणं हे आम्हाला कदापि मान्य नाही. निकू गोवारीनं